स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर यांचे झालेल्या खून प्रकरणातील किंवा सुंदर बैलाच्या व्यवहारामधून जी घटना घडली या घटनेमध्ये आपण बरेचसे अपडेट आतापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत आलेला आहोत आणि आजही एक नवीन अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। नक्कीच चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। तर आजची अपडेट अशी आहे मित्रांनो का शहाजी काकडेंनी बारामती सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता जामिनासाठी आणि तिथं तो अर्ज फेटाळला। पहिल्याच हिअरिंग मध्ये अर्ज फेटाळला। मग दुसरून परत त्यांच्या वकिलाने जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला होता आणि त्याच्यावरती आत्ताच 27 तारखेला सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने काय निकाल दिला आहे आणि जामीन नामंजूर झाला मंजूर झाला कशा पद्धतीनं काय अपडेट आहे हे आज आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो सुंदर बैल व्यवहार किंवा ह्या वादविवाद भांडण रणजित सरांची हत्या या बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहे आणि यामध्ये 6 आरोपी हे येरवडा जेलमध्ये आहे। तर याच्यामध्ये जामीन पहिला कोणाला मिळाला तर जामीन अर्ज शहाजी काकडेंच्या वकिलाने हायकोर्टामध्ये दाखल केलेला होता आणि तो दाखल केल्यानंतर त्याच्यावरती कोर्टाने सुनावणी केली। तर या सुनावणीमध्ये शहाजी काकडे हे ह्या घटनेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी नाहीये आणि ज्या वेळेस ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर 6 लोकांना अटक करण्यात आली। ज्या वेळेस वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली तर FIR 28 जून रोजी दाखल झाली आणि याच्यामध्ये किंवा प्रत्यक्षात शहाजी काकडेंचा कुठलाही संबंध नाही किंवा याच्यामध्ये FIR मध्ये असा काही उल्लेख नाही आणि त्याच्यानंतर समजा जी घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी किंवा या घटनेमध्ये व्यवहारात शहाजी काकडे कुठेही नाही ही बाजू प्रत्यक्षात कोर्टाने बघितली आणि हायकोर्टाने 27 तारखेला शहाजी बापू काकडे यांना जामीन दिला। या सर्व बाजूंची पडताळणी केली आणि या पडताळणीमध्ये फक्त गौतम काकडे किंवा त्यांचा भाऊ वडील आणि हे कामगार लोक पण प्रत्यक्षदर्शी ह्या ठिकाणी कोण होतं CCTV मध्ये काय आलं DVR मध्ये काय आलं किंवा पुरावे नष्ट केले तर या सगळ्या बाबी कोर्टाने तपासल्या। सुरुवातीला गुन्हा हा 307 कलम अन्वये दाखल झालेला होता आणि त्याच्यात बदल होऊन पुढे तो 302 झाला आणि अजून एक कलम त्याच्यामध्ये ऍड झाला 34 गुन्हा करण्यासाठी सपोर्ट केला किंवा गुन्हा करण्यासाठी हातभार लावला अशा काही आजूबाजूच्या बाबी तपासून हे कलम लावण्यात आलेले आहे। तर शहाजी काकडेंना जो जामीन झाला तर ह्या जामिनासाठी त्यांचे वकील हर्षद निंबाळकर हे केस लढत आहे आणि त्यांचे चिरंजीव जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात मुंबई हायकोर्टामध्ये सत्यम निंबाळकर यांनी शहाजी काकडेंची बाजू अतिशय भक्कमपणे हायकोर्टामध्ये मांडली आणि कोर्टाला पटवून दिलं का प्रत्यक्षदर्शी शहाजी काकडेंचा काही संबंध ह्या केसशी नाही ना शहाजी काकडेंचा सहभाग या व्यवहारात होता किंवा या खुनामध्ये होता किंवा इतरत्र परिस्थिती होता अशी कुठलीही गोष्ट किंवा पुरावा तिथं लागला नाही की शहाजी काकडेंचा प्रत्यक्ष या घटनेशी संबंध आहे। कोर्टाने ही सर्व बाजू पडताळणी केली जाणून घेतली आणि मगच या सुनावणीवरती ऍक्शन दिलं की शहाजी काकडेंना जामीन मंजूर झाला। मग जामीन देताना कोर्टाने काही अटी शर्ती काही नियमावली त्यांना दिलेली आहे तर ती पण आपण बघणार आहोत। तर शहाजी काकडेंना जामीन झाला त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी त्यांना हजेरी देण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे। तिथं हजेरी म्हणजे कुठलाही आरोपी कुठल्याही गुन्हेगाराला जर जामीन झाला तर त्याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा जिथं FIR झाली तिथं
हजेरी लावण्यासाठी जावं लागतं. ही पहिली अट असते. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टीमध्ये साक्षीदार असेल, पंच असेल किंवा कोणी पुरावेदार असेल की ज्यांनी सपोर्ट केला, अशा कुठल्याही लोकांवरती दबाव आणता कामा नये किंवा आर्थिक आमिष त्यांना दाखवता कामा नये. अशी कुठलाही अनुचित प्रकार जर घडला किंवा ते लक्षात आलं तर सरकार ह्या व्यक्तीचा जामीन रद्द करू शकतं. या सर्वच गुन्हेगाराला अटी शर्ती लागू असतात आणि शहाजी बापू काकडेंना पण ही अट लावलेली आहे. जामीन तर मिळालेला आहे, पण आता पुढं काय होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जवळजवळ आता अंकिताताईंनी सुंदर बैलाचाही निकाल दिलेला आहे का संतोष भाऊ तोडकर यांना द्यायचा आहे. शहाजी काकडेंना जामीन झालेला आहे मुंबई हायकोर्टामधून. हर्षद निंबाळकर यांनी एकदम तगडी बाजू कोर्टापुढे सादर केली आणि कोर्टाला हे पटवून दिलं. बारामती कोर्टाने हे जामीन फेटाळला होता, पण हायकोर्टापुढे भक्कमपणे सत्यम निंबाळकरांनी बाजू मांडली आणि हे व्यवहारात खुनामध्ये कुठलाही सहभाग नाही किंवा रोल नाही हे सर्व कोर्टाला पटवून दिलं आणि मग कोर्टाने याच्यामध्ये डिसिजन घेतलं. तर सर्व तपासण्या वगैरे करून शहाजी बापूंना जामीन मिळालेला आहे. आणि पुढे आता गौतम काकडे त्यांचे बंधू असतील किंवा त्यांच्या सोबत जे काही बाकीचे आरोपी आहे यांचाही एक दिवस जामीन अर्ज कोर्टात जाणार आहे आणि येत्या काळामध्ये त्यांनाही जामीन होऊ शकतो. कारण गुन्हेगार जरी असेल तर त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार हा कोर्टाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे. प्रत्येक जण आपली बाजू मांडू शकतो आणि कोर्ट फक्त खून झाला किंवा एकतर्फीच बाजू बघत नाही, तर दोन्ही बाजू बघितल्या जातात. कशा परिस्थितीत झाला, काय झाला आणि माननीय न्यायालय कोर्ट कुठले डिसिजन देण्याच्या अगोदर सर्व बाबींची पडताळणी करत असतं आणि ही पडताळणी झाल्याच्या नंतरच जामीन असेल, कोर्टाचा निकाल असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी बघतं शहाजी काकडेंना सुद्धा जोपर्यंत हा खटला न्यायालयीन कोर्टात चालू राहणार आहे किंवा न्यायालयात ही केस चालू राहणार आहे, फायनल होत नाही तोपर्यंत दर महिन्याला त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी जाणं ही कोर्टानं त्यांच्याकडून लिहून घेतलं 100% असणार. आणि महत्त्वाचं यात गोष्ट ही आहे की रणजित सरांचा जो काही अपराध नसताना जीव गेला तर त्यांना म्हणजेच अंकिताताईंना न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि आज कायदा, कलम, कोर्ट या सगळ्या गोष्टी जरी भक्कम असल्या तरी काही होऊ शकतं, काय होऊ शकतं हे सांगता येणार नाही. पण आज बैलगाडा प्रेमी असेल किंवा रणजित सरांचे चाहते असेल, महाराष्ट्रातील बराचसा वर्ग असा आहे की ज्यांना असं वाटतंय की रणजित सर तर आता परत येऊ शकत नाही, पण किमान मागच्या फॅमिलीला न्याय मिळावा हीच माननीय कोर्टाकडून सगळ्यांची अपेक्षा आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला नवीन अपडेट? नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.